युवा सेना अध्यक्ष शिंदे गटाचे वास्तविक पाहता ऐन टाईम यायला त्यांनी वाय बी फॉर्म देऊन सारिकाताई करपे यांना त्या ठिकाणी संधी दिली. आज शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तिकीट घड्याळाचं होतं सारिकाताईंना, परंतु बापूसाहेब शिंदेंनी त्यांना त्या ठिकाणी तिकीट देऊन त्यांना ती एक फार मोठी संधी त्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून दिलेली. शिंदे साहेबांकडून जाणून घ्या की भविष्य काळामध्ये आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने या भागाचा विकास होईल किंवा आपल्या मनामध्ये या भागातले विजन काय असेल भविष्य काळात. आता या ठिकाणी तुम्ही पाहिले की तळेगाव रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती उभे आहेत. ते राष्ट्रवादीचे पहिल्यापासून काम करत होते. राहुलदादा करपे असतील किंवा राहुलदादा रणदिवे असतील किंवा चेतनाताई डमसरे देखील शिवसेनेचं ठाकरे गटाचं काम यांचं म्हणजे काम मी प्रामुख्याने सोशल मीडियातून पाहत होतो. राहुलदादांचं काम खर्चातून रोडच्या लोकांना कामं करून देणे, शेतीत जाण्यासाठी रोड करून देणे किंवा आपण पाहिले की त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे किंवा कोणाला अडचण आली, ॲक्सिडेंट झाला तर अर्ध्या रात्रीला स्वतः धावून झाली. मी त्यांच्यावर बारीक नजर ठेवून होतो. अतिशय तालुक्यामध्ये चांगलं काम करणारा हा राहुलदादा करपे यांना देखील म्हणजे मला अचानक त्यांनी मला फोन केला. तशी आमची फार जुनी दोस्ती त्याला मी सांगत होतो पहिल्यापासून तुम्ही धनुष्यबाणावरती काम करा, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही पाहिले प्रामुख्याने की या ठिकाणी विधानसभेवरती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजनेमुळं आज विधानसभेत एवढी सीटं आली की समोरच्यांना विरोधी पक्ष नेता देखील राहिलेला नाही. त्यामुळं शिंदे साहेबांचा अनाथांचा नाद ही भूमिका त्यांना परफेक्ट बसते. त्या पद्धतीने आज या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून आता देखील आपण पाहतोय या ठिकाणी की पूर्ण गाव 100% एकीने काम करते. असं म्हणजे जर पूर्ण तालुक्यात जरी पाहिलं तर असं तुम्हाला 100% एकीने गाव काम करताना कुठेही तालुक्यामध्ये दिसणार नाही. पण राहुलदादांच्या माध्यमातून हे गाव पूर्ण 100% एकत्र काम करतं आणि धनुष्यबाणाला या ठिकाणी 100% मतदान होणार यातली कुठलीही शंका नाही. आणि आता आपण 3 उमेदवार घेऊन मुंबईला गेले एकनाथ शिंदे साहेबांकडे, कारण तसं पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब आता त्यांचे 40 आमदार आहेत विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळामध्ये अनेक पंचायत प्रश्न उपस्थित करून त्यांनी लाडकी बहीण योजना असेल सर्वसामान्य लोकांना घटकापर्यंत पोहोचण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आणि अन्नदात्यांना त्यांना म्हणलं जातं. परंतु तुम्ही जे 3 उमेदवार घेऊन मुंबईला गेले तर शिंदे साहेबांनी आपल्याला काय 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 कानमंत्र दिला किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी. शिंदे साहेबांनी आवर्जून त्यांना आम्ही सांगितलं या ठिकाणी आजपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती कधी कुठलाही उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला नाही. पण त्यांनी ह्या राहुलदादांचं काम असेल किंवा चेतनाताईंचं असेल किंवा राहुलदादा रणदिवेंचं काम त्यांना आम्ही पूर्ण पार्श्वभूमी समजून सांगितली. आम्हाला 5 ते 10 मिनटं साहेबांनी दिली होती. या निमित्तानं साहेबांनी सांगितलं आवर्जून सांगितलं की आम्ही एक अपक्ष आमदार म्हणून शरददादा सोनवणे जुन्नरचे आमदार ज्या वेळेला ते निवडून आले त्यांचा रिझल्ट लागला त्यावेळेला त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये त्यांना पाठवून त्यांना हेलिकॉप्टरमध्ये नेलं होतं. तशाच पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी जर हे 3 उमेदवार 100% निवडून येणार याची कुठलीही शंका नाही, पण त्यांना देखील आपल्याकडे घेऊन जाताना सत्कार करताना त्यांना हेलिकॉप्टरमध्येच तुम्हाला तिथे घेऊन सत्कार करायचा आहे. साहेबांनी देखील मोठ्या मनाने 100% मी माझं हेलिकॉप्टर पाठवून त्या 3 उमेदवारांना सत्कारासाठी माझ्याकडे घेऊन जाईल या निमित्ताने त्यांनी आम्हाला तो शब्द दिला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी हा जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला भविष्यात कुठलीही विकास कामे लागेल त्या विकास कामाला मी 100% तुम्हाला सपोर्ट करीन यात कुठलीही मला शंका वाटत नाही. आणि 100% साहेब बोलल्याप्रमाणे काम करून दाखवतात. कारण की तुम्ही साहेबांची पार्श्वभूमी पाहिली असता साहेब जरी रात्रीचं जरी कुठलंही काम जरी असेल म्हणजे जिल्हाधिकारी असू द्या किंवा कलेक्टर असू द्या म्हणजे SP असू द्या किंवा हॉस्पिटलचं कुठलीही कामं असेल तर साहेब कधी घड्याळ बघून फोन करत नाही. रात्री अर्ध्या रात्रीला देखील साहेबांना जर कार्यकर्ता जाऊन जर सांगितलं की 100% हा ही मला अडचण आहे तर 100% साहेब ती काम करताना कुठली मला शंका वाटत. आता मध्ये एक परवा बातमी आली की शिवाजीराव शिंदे गटामध्ये येणार बातमी योग्य आहे खरी. आता ते वरच्या लेवलला येते त्यांची गाठीभेटी ते 100% काय खरं असेल तर ते आम्हाला एवढ्या वरच्या लेवलला. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण शिरो तालुक्याचा पाहिला पवार साहेबांना मानणार आहे आणि खालून टू वरपर्यंत ग्रामपंचायत केली असेल आणि अनेक पद्धती शिंदे एवढी आपली ताकद नाही
भविष्य काळामध्ये एक फार मोठं आव्हान आहे आणि या ठिकाणून निवडून आणायचं म्हणजे तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष आहे नाते फार मोठं आव्हान आहे. तुम्ही कशा पद्धतीने रणनीती आखून किंवा मतदार राज्यापर्यंत कोणत्या भावनेतून जाणार किंवा कशा सभा आपण घेणार, कोणाकोणाचे घेणार, काय सांगा? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की राहुल दादा करपे यांचं काम आहे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून काय कामं केली साहेबांपुढं त्यांचा पूर्ण कामं दाखवली साहेबांनी आवडून साहेब देखील एवढे खुश झाले राहुल त्यांना थोड्याच दिवसात इलेक्शन झाल्यानंतर 9 तारखेच्या नंतर राहुल दादा या तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून जे होणार आहे हे आम्हाला शंका वाटते. दुसरी गोष्ट कामाचं तुम्ही आता हे सांगताय सर्व 100% या जिल्हा परिषद गटातील 100% काम होते. त्यातले मला देखील आणि राहुल दादा देखील स्वतः त्या ठिकाणी साहेबांबरोबर बोलताना राहुल दादा रणदिवे देखील होते आणि चेतनाताई चौधरी होत्या यांच्यासमोर साहेबांनी शब्द दिला जी तुम्ही कामं असाल ती 100% आम्ही करू. या ठिकाणी राहुलदादा करपे वास्तविक पाहता त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदला आता उमेदवार आहेत सारखेदा करपे म्हणून. या भागामध्ये फार मोठं तरुणांचं फार मोठं संघटन गेले 4-5 वर्षापासून राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असेल, सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम माझ्या शेवटच्या झोपडीसुद्धा सुखाचे 2 घास मिळण्याची भूमिका दादांनी सातत्याने घेतलेली आहे. अनेक मित्रपरिवार दादांनी जोडलेला आहे. मगाशी भाषणाच्या माध्यमातून दादा भावनिक झाले. एवढी लोकं पाहिल्यानंतर दादांचं त्या ठिकाणी ऊर भरून आलं. दादांनी या ठिकाणी मी विचारू इच्छितो की दादा आपल्याला वास्तविक पदात स्वप्न आपलं होतं जिल्हा परिषद शिवायचं पण ते स्वप्न काळाने हिसकून घेतलं. आपल्या मिसेसला त्या ठिकाणी भेटलेले. उद्याच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून या गटामध्ये कोणकोणत्या योजना ज्या सरकारी योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे? कारण आपला बापूसाहेब शिंदेसारखा एक चांगला सक्षम माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. तर दादांना विचारू इच्छितो का कशा पद्धतीने काम करणार? खरं तर टाकळी भीमा हे गाव माझं आहे आणि प्रभू रामचंद्रांची ही भूमी आहे. या भूमीमध्ये आज खरं तर मी धनुष्यबाण या चिन्हावर माझ्या पत्नीला उभं केलेलं आहे. आज राहुलदादा रणदिवे असतील, एकनाथराय गिरणारे असतील, सारिका करपे असतील, हा एक पॅनल शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे मार्गदर्शक बापूसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत धनुष्यबाणी या चिन्हावर. खरं तर इथून मागच्या काळामध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे कुठल्याही पक्षाचा निधी नसताना किंवा कुठल्याही पक्षात काम करत असताना सत्ता नसतानासुद्धा आम्ही सगळं काय गोरगरिबांच्या अडीअडचणीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. मित्रांचं अनेक संघटन केलं. या गटाला न्याय देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या असू द्या, आरोग्याच्या असू द्या, या गटाचे असू द्या, या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये एवढंच सांगतो ही जिल्हा परिषदची निवडणूक निश्चितपणे आम्ही जिंकणारच आहोत आणि तिथून पुढच्या काळामध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही शब्द दिला आहे काही झालं तर 9 तारखेला तुमचा वाढदिवस आहे, अभिष्टचिंतन सोहळा आहे, हे तुम्हाला गॉड गिफ्ट असेल की या तळेगाव रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटामध्ये हा संपूर्ण जिल्हा परिषद गट हा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुढील काळामध्ये काम करेल आणि तो विजयी देखील होईल. या ठिकाणी तसं पाहिलं तर आपल्याला फार पुढं तगड आव्हान आहे पुढं. कारण एका बाजूला बापूसाहेब पाटलांची मुलगी आहे त्या आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोन्ही बी मातब्बर लोक आहेत आणि आपण पाहिलं कुठली पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाला नाही आपल्याला नाही आहे. तर एवढी मोठी शक्ती पुढं आपलं एक फार मोठं आव्हान आहे. कशा पद्धतीने आपण आव्हान पेलणार किंवा आपले भविष्य काळात प्रचलित कशी असणार? खरं तर माझा मायबाप जनतेवर फार विश्वास आहे. मी केलेल्या कामांवर माझा विश्वास आहे. त्यामुळं कुठलीही बलाढ्य शक्ती जरी असली तरी मला विश्वास एवढाच द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना की काही झालं ही निवडणूक आम्हीच विजयी होणार आहोत. 3च्या 3ही उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील हाच या ठिकाणी विश्वास मी तुम्हाला सर्व मायबाप जनतेला देतो आणि त्यामध्ये कुठलीही शंका मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न की जिल्हा परिषद झाल्यानंतर आपल्या मनात असं कोणतं स्वप्न आहे की आपल्या मनात ठेवलेले की जिल्हा परिषदेची मी झाल्यानंतर की हे निश्चित मी मार्गी लावणार असं काम आपल्या मनातलं कोणतं काम आहे एखादं? खरं तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की माझी मायबाप जनता ही मी माझ्या कुटुंबासाठी इथून मागच्या काळामध्ये जपलेली आहे. त्यामुळं एक काम सांगू शकत नाही तुम्ही, परंतु या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढ्या बी अडचणी असतात त्याचं सर्व समस्यांचं एकच उत्तर असेल ते म्हणजे राहुलदादा करपे आणि संपूर्ण आमचा पॅनल. या ठिकाणी अजितदादांच्याबद्दल शेवटची आपली काय आठवण पाहू कारण ते बी शेवटच्या क्षणापर्यंत आपण अजितदादांचे विचार मानत होते. आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत
आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन, अजितदादांच्यावर प्रेम करणारा एक धाडसी नेतृत्व आणि आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण इथून मागच्या काळात केलेलं आहे. आज खरं तर संघटना बांधण्यामध्ये आम्ही पुढे येऊन काम केलं, दादांच्या बरोबरही काम केलं, त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातही काम केलं, पक्ष विलिनीकरण झाल्याच्यानंतर. परंतु दोनही माणसांवर तेवढीच निष्ठा आमची होती. परंतु राजकारणाची समीकरणं बदलण्याच्या नंतर आदरणीय आमचे नेते बापूसाहेब शिंदे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ही निवडणूक आम्ही आता लढवणार आहोत. यानंतर दादांचा काही मतदार हे होईल का, सांगती होईल का दादांच्या मुळे काय? खरं जर सांगायचं म्हटलं की दादांनी हे काम करणारे नेते होते आणि त्यांना काम करणारी माणसं आवडतात. त्याच्यामुळं आम्ही येथून मागच्या काळामध्ये काम करून जनतेला दाखवलेलं आहे. त्यामुळं मला विश्वास आहे जनता काम करणाऱ्या माणसालाच निवडून देते. या ठिकाणी हे होते राहुलदादा करपे आणि बापूसाहेब शिंदे यांनी चंग बांधलेला आहे. 100% जिल्हा परिषद ही निवडणूक आम्ही जिंकणार आहे. बापूसाहेबांनी स्वतःला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये बहुमय वातावरण निश्चित होणार आहे. आणि या ठिकाणी कवठी एम आय गट असेल किंवा आपला इथला गट असेल, या प्रत्येक ठिकाणी जे ज्या ठिकाणी धनुष्यबाणावरती उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी 100% निवडून आणण्याचा चंग त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी बांधलेला आहे. घोडं मैदान आता जवळच आहे, पाहूया. धन्यवाद.